स्पेशली मात्र आज आपण आलो आहोत प्रयाग गुरुदर्शनमधून. इथून आपण गाडी काढणार आहोत थेट आणि इथूनच आपण थेट जाणार आहोत. तयारी चालू आहे. ही बघा, ही गाडी आहे आपली. सगळी तयारी झाली, मास्क वगैरे घेतला आहे आणि सर्व आपली जी फॅमिली आहे ते सर्व मात्र गेलेले आहेत, पोचलेत. आता आपले बड्डे गर्ल जे आजचे आहे राकेश बुट्टे यांचे रत्न, तिला आता मात्र घेण्यासाठी मी प्रयाग गुरुदर्शनमध्ये आलोय. येऊया थोड्याच वेळात आपण. आनंदाचा जो आयुष्यामध्ये जो आनंद आहे ना, तो मित्रांनो घेतला पाहिजे. खरं म्हणजे आयुष्य कसं जगलं पाहिजे हे मात्र आपल्याला खरोखर शिकलं पाहिजे. आणि यातूनच मात्र आज खूप दिवसांनी काही ना होईना आम्ही खूप 40 ते 50 जण आम्ही चाललो आहोत नेरे फार्म हाऊस. आणि थेट आपण पाहतोय खरोखर ह्या सोसायटीमधून आता मी निघणार आहे इथून, मी आणि मिसेस दोघी जण. तोपर्यंत मी वरती जा. बड्डे बॉय, बड्डे गर्ल, अरे कुठे आहे बड्डे गर्ल? चला फोन करू पप्पांना. चला, तयारी नव्हती परंतु त्याचे वडील पप्पा त्यांचे गेले फार्म हाऊसला आणि आता आम्ही आलो तिच्या घरी तिला नेण्यासाठी, मी आणि मिसेस. बघा, येत्या काही दिवसांनी आम्ही प्रयाग दर्शनमध्ये दिसणार आहोत. हे आपली इथे रूम आहे 406. थोडंसं काम, एंटायर डिझाईनचं काम चालू आहे. आणि हे आहे बड्डे गर्ल. विश यू मिनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. हे आहे बड्डे गर्ल. आता हिचा वाढदिवस आहे आणि हिचा वाढदिवस सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत फार्म हाऊसला. आपण थेट भेटूया फार्म हाऊसला. थोडंसं आपण इथून थेट आता हे बघा गाडी काढलेली आहे आपण, इथून गाडी काढून आम्ही आता चाललो आहोत. हे बड्डे गर्ल आहे आणि मिसेस आहे. आता आपण जाणार आहोत थेट फार्म हाऊसला. भेटूया आपण. एक जण मी आता सोसायटीच्या बाहेर आम्ही पडलो. इथून आता आम्ही विचुंबे गावामधून आता जस्ट बाहेर पडतोय आणि इथून आता थेट आता आम्ही जाणार आहोत नेरे साईडला, हे लक्ष्मीनगरला. आणि तिथून मग आपण निसर्गाचा आपण इथून आता थेट बाहेर पडत आहोत. ज्या एक्सप्रेस हायवेचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज खालून आता थेट बाहेर पडत आहोत. इथून जो छोटासा ब्रिज आमचा जो गाढवी नदी आहे त्या गाढवी नदीच्या ब्रिजवरून थेट आम्ही क्रॉस करून थेट बालाजी बिल्डिंग आहे आम्ही तिथे पोहोचणार. तिथून मग थेट आम्ही मित्रांनो आपण पाहत आहोत आता या ठिकाणी माथेरान रोड आणि समोरची जी बिल्डिंग आहे 40 माळ्याचा हा टावर आहे बालाजी. सर्वात मोठा टावर इथे मानला जातो पनवेल, नवीन पनवेलमध्ये. आपण पाहतो या रोडला सदैव गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते आणि आजही देखील तेवढीच जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आजही देखील पाहतोय आपण हा थेट आपण माथेरान रोड हा लक्ष्मी नेरे नगरला जातो. आणि पाहतोय आपण गर्दी बघा, ही आहे मोठी गर्दी. सर्वात ट्रॅफिक बालाजीच्या इथे होतो कारण की आउटपुटच्या गाड्या इथे असतात त्या बाहेर पडतात. आणि आज इथून आपण पाहतोय थेट आपरमाचीचा गड आहे आणि त्याच्या बाजूला कलावंत बुरुज. हे दोन असे गड तिथे मानले जातात. म्हणजे राजांच्या त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वीच्या इतिहासामधला एक रायगड पनवेलमध्ये आपण पाहत आहोत. पनवेल पासून थेट 12 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती हे बुरुज आहेत आणि 2 गड आहेत. पण आता आपण थेट नेरेपाड्याच्या इथे आपण पोहोचलो आहोत. हा नेरेपाडा आहे. इथे पावसाळ्याच्या वेळेस फायनली आता आपण पोहोचलो आहोत फार्म हाऊसला आणि थेट इथे मात्र आपली ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे बघा, पाहतोय आल्या मात्र हंगामा. इवन गुड इव्हनिंग दोस्तो. फायनली आपण फार्म हाऊसला पोहोचलोय आणि थेट आपण पाहतोय की इथे बघा चिंगू मिगू पाटी. हॅलो, कसं वाटतंय? कसं वाटतंय तुला इकडे? मस्त 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 मस्त. मित्रांनो आलोय, थोडी संध्याकाळची तयारी चालू आहे. मी म्हटलं होतं की निश्चितपणे फार्म हाऊस मध्ये आल्यानंतर थोडीशी आपली मेहनत ना आपली चिकटी करावी लागते. कारण की बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय चिकन लपेटा वगैरे बनवण्याचे प्रयत्न सर्व चालू आहेत आणि हे सर्व खूप मास्टर आहेत, मास्टर ब्लास्टर आहेत. आणि इथे पाहतोय आपण संदेशता आहेत, आपला छोटा मन्या आहे, परत काका आहे. या सर्वांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम सफल उठून आलेला आहे. आणि इथे मात्र खास आपण पाहतोय अजून खास आपले मेहमान नवाजिमांचे जे
जे स्पेशल जे पाहिलेत ना ते निश्चितपणे राकेश भाई आहेत आणि इथे आपला रोहन आहे. परंतु आपण थेट चला आता हे हॅलो गाइस पाटी क्या बोल रहे भाई. हा बबडी कसं भाई कसं वाटतंय खतरनाक चांगलं खतरनाक भारी ना. हा खूप चांगले लय भारी लय भारी लय भारी एक नंबर लय भारी एकदम लय भारी. ही मजा असते निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर. ही मजा असते. आणि बघा छोटासा स्पा आहे परंतु इथे या स्पा मध्ये 4 फूटच्या आसपास तरी ती हाईट आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप मजा. एन्जॉय हे आंब्याची झाडं जसं काय जणू वाटतं की आपण रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये आलो की काय. आणि हे निसर्गाचं सानिध्य आहे म्हणून म्हणतात ना मित्रांनो खरोखर आयुष्यामध्ये ना काहीतरी वेगळी मजा ही घेतली पाहिजे. हे बघा हा छोटा लहान मुलांसाठी मॅगी आलेली आहे आणि मॅगी तयार झाली कारण की पंट जर पाहिलेत ना तर हा अभिजित मात्र हे मॅगी दिलेली आहे. अभी मेन कुक कोण आहे या मॅगीचा? ही मॅगी बनवली मी स्वतः ही लहान मुलांसाठी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये गाजर आहे तुम्हाला आणि बाकी मटर तर आता ऍक्च्युली बारीक झालेत ते. पण बाकी तुम्ही बघाल मॅगी मसाला वगैरे आणि थोडं ह्याच्यामध्ये मी एकदम प्रेमाचा जो स्वाद टाकलाय माझ्याकडून. कारण आपण विचारू शकतो आपण प्रेमाचा स्वाद अभिजित यांनी मात्र तो दिला गेलाय आणि सर्वांना परोसले प्लेट मध्ये. आणि त्या प्लेट मध्ये पाहू शकता सर्वजण त्याचा आस्वाद घेण्यासाठी सर्व लहान प्रेक्षक. कशी आले मॅगी कशी आले मॅगी एकदम मस्त झाली मॅगी एकदम धमाकदार. कडक ना मॅगी कशी आहे मॅगी मस्त एकदम कडक. कशी वाटते मॅगी कशी आहे चांगली एकदम छान मसालेदार. चम्मच देतो. खरोखर एक वेगळी मजा आहे आगळी वेगळी मजा छान वाटतंय. स्वप्नील दादा सुद्धा देखील उपस्थित आहे. स्वप्नील कसं वाटतंय या फार्म हाऊस मध्ये लहान पोरांना आणि फॅमिली पिकनिक काय वाटतंय काय एन्जॉय सांगते? छान एकदम मस्त वाटलं मुलांना घेऊन एकदम भारी एकदम. नमस्कार मित्रांनो खऱ्या अर्थाने पाटील फार्म हाऊस मध्ये आल्यानंतर पाहिलं तर हे निसर्ग आणि निसर्ग चोही बाजूने चारही बाजूने निसर्ग आपल्याला चित्त पाहायला मिळतं. आणि त्यात निसर्गामध्ये जे फॅमिली पिकनिक मध्ये जर पाहतोय तर आपण एक छोटासा टर्फ त्या टर्फ मध्ये महिला मंडळाचा खेळ निश्चितपणे पाहू शकता. आपण सगळ्यांचे बाईट्स घेऊ शकतो आणि या ठिकाणी पाहतोय आपण बघा छोटी किडी बाईट आहे. बाईट्स प्रत्येकाचे घेणार आहे आणि प्रत्येकाचा आनंद हा गगनात मावणार आहे. पाहू शकता निश्चित या टर्फ मध्ये छोटीशी एक वेगळी मजा आपण या निसर्गाच्या साडीमध्ये पाहतो. एका बाजूला पाहिलं तर कलावंत बुर्ज आणि त्याच ठिकाणी हा टर्फ. या टर्फच्या याच्यामध्ये पहिलाच क्लीन बोल्ड. ओहो ही मजा पाहायला मिळते काय जबरदस्त. एक गुगली यॉर्कर मारत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी तनपुरे आणि ती ओर पिचिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तिथून मात्र पहिलाच क्लीन बोर्ड उडाला. इथे हा दोष पाहायला मिळतोय हा जल्लोष पाहायला मिळतोय. हेच खऱ्या अर्थाने हो सिक्सर हिट किंग पाहायला मिळतोय. तलेकर यांनी मारलेला हा सुंदर चेंडू स्ट्रेट ऑन द ग्राउंड. चेंडू सीमा पार येतो एक दणदणीत चौकार. निश्चितपणे आता काय चेंडू टाकणार कोण हा प्रश्न पडलाय. आणि इथून मात्र थेट पाहतोय निसर्गाचा आता या निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक वेगळी शैली. ओ काच या ठिकाणी मात्र हातामध्ये चेंडू होता परंतु इथे मिसमॅच चाललाय आणि हा झेल सुटलाय. चेंडू धरणीला दान होतोय. जीवदान मिळतंय या ठिकाणी. तळेकर मांडवकर यांची जुगलबंदी या मैदानावरती. मांडवकर तळेकर यांची जुगलबंदी आपण मैदानावरती पाहू शकताय. इट्स अ वाईड बॉल. मांडवकर यांचा पुढचा चेंडू स्पेअर डिलिव्हरी. या ठिकाणी मात्र पाहिलं तर निश्चितपणे खेळ तर रंगलाय.
खेळामध्ये पहिले तर उत्सुकता रंगली प्रत्येक जण, मात्र या ठिकाणी हो हिट मारला चेंडू सीमा पार येतोय खडखनी षटकार. आता मात्र तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालत असताना पाहतोय. मांडवकरांना एक मोठा फटका सजवला स्टेट अंडरग्राऊंड कव्हरच्या दिशेने, चेंडू सीमा पार, धावा मिळालाय 6. ऐकण्याचं नाव घेत नाहीये, पुन्हा चेंडू जातोय कव्हर क्रॅकिंग, लॉफ्ट केलाय चेंडूला. या ठिकाणी पुनर्ष एकदा मिळतंय दणदणीत, मात्र मांडवकरांचा या ठिकाणी बुक्का पडलाय आणि तलेकर यांनी मात्र चांगली या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर हो अजून एकदा एक टप्पा हातामध्ये आलेला आहे. स्टेट अंडरग्राऊंड लॉफ्ट केलाय चेंडूला, सीमा पार चेंडू, 4 धावा मिळत आहेत. ओ डावरू का या ठिकाणी पाहिलं तर निश्चित डावरू की आपण पाहतोय. या ठिकाणी गोलंदाजीवरती मारा करत असताना तळेकरवरती वरचढ गोलंदाजी करताना पाहतोय आणि इथे खेळ रंगलाय. मात्र या ठिकाणी मात्र तळेकर यांना आउट करण्यासाठी सज्ज, चेंडू टाकलाय या ठिकाणी दांडी गोल, त्रिफळा उद्ध्वस्त आणि या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय. काही गोलंदाजी केली आहे जबरदस्त, 2 विकेट, आनंद चेहऱ्यावरती मावत नाही. या ठिकाणी हास्य. नमस्कार दोस्तो, गुड इव्हनिंग चाइल्ड, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? आई एक नंबर, आई ही मजा आहे. पाटील फार्म हाऊस, आणि पाटील फार्म हाऊस म्हटलं तर निश्चितपणे सर्वच ठिकाणी चर्चा पाहतो आपण. एक नंबर, ज्या ठिकाणी जर कोकणामध्ये एक मँगो टँगो म्हणजे हापूस आंबा, अशीच काय आपल्या हापूस आंब्याची झाडं प्रत्येक ठिकाणी अशी लावली गेली आहेत आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जर पाहिलं तर झाडांच्या मधोमध पिकनिक. आणि पिकनिक म्हणजे स्वयंपाकघर म्हणजे काय असतं ते खऱ्या अर्थाने तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की आजच्या संध्याकाळचा जो मेनू आहे ना तो आपल्याला पाहायचा आहे. पाहू शकता, खरोखर खूप मेहनत करतात आपली पोरं आणि ज्या पद्धतीने जे सर्व गोष्ट आपण पाहतो ना, हे बघा हा जो आयटम सर्व बनवलेला आहे, ह्या सर्व गोष्टींना खूप साऱ्या मेहनत केलेत. रोहन बोरगे, राकेश बुट्टे आणि संदेश भाई यांनी सर्वांनी चांगली मेहनत केली. पाहू शकता आपण पाहतोय आपल्या ब्लॉकमध्ये व्यवस्थेसाठी ही अंडी आहेत आणि उकळलेली अंडी आहेत, त्याचबरोबर झणझणीत तांबडा पांढरा रस्सा जो बोलतात हे पाहू शकता तुम्ही. झणझणीत खणखणीत तांबडा पांढरा रस्सा. चिकन हा आता बनलेला आहे 10 किलो टोफ. त्याचबरोबर आपण पाहतो एक छोटासा हा आहे कलेजा पेटा, म्हणजे जे लपेटा बोलतात ना, हा अशा पद्धतीने बनवलाय. आहा काय सुगंध आहे, वा लाजवाब. आणि पाटील फार्म हाऊस मध्ये म्हणजे एक आगळी वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर हा थोडं छान मस्त एकदम मस्त बनवलेला आहे. संदेश भाऊ सांगू शकता की किती किलो चिकन असेल? 5 किलो. किती किलो चिकन असेल? 5 किलो चिकन आहे. चिकन, बाकीचे सर्व अंडी किती किलो? शेकडा 100 अंडी आहेत आणि खरोखर यांनी मेहनत घेतली. या स्वयंपाकघरमध्ये संदेशबाई, राकेशबाई आणि रोहन यांनी अक्षम खूप मेहनत घेतली आहे. चिकन बनवण्याची जबरदस्त मेजवानी आहे आणि ही मेजवानी चकण्यासाठी संध्याकाळी आपण पाहतोय की थेट 9 वाजता या ठिकाणी आपल्याला परवणी होणार. हा टेबल डायनिंग टेबल आहे, या डायनिंग टेबलवरती तो जल्लोष होणार आहे. नमस्कार अशोक भाऊ, खरं पाहू शकता की पाटील फार्म हाऊस मध्ये आल्यानंतर आज या लहान मुलांनी खूप म्हणजे मला वाटते 3:30 ते 4 वाजल्यापासून खूप सारी एन्जॉय केली आणि एन्जॉय करत असताना स्वयंपाकघर सुद्धा चांगलं या ठिकाणी रंगलंय. चिकन देखील चांगल्या सुंदर पद्धतीने बनवलेली आहे. ही मेजवानी मला वाटतं की समथिंग आपल्याला कमीत कमी किती वेळ लागेल की ही मेजवानी आपल्या परसाने सर्व एकत्र जेवण्याला? एक अर्धा पाऊण तास, 1 तास पकडा लागेल. आणि पाटील फार्म हाऊसला आल्यानंतर तुम्हाला खरोखर काय आनंद कसा वाटतोय? खूप मजा आली आहे, खूप छान आहे. इथलं वातावरण पण खूप छान आहे आणि खूप मोठं आहे, स्पेस पण खूप आहे. स्पेस पण जास्त आहे आणि आजूबाजूला निसर्ग पण चांगला दिसतोय आणि या ठिकाणी झाडं म्हणजे खूप आहेत. आणि खास करून अशोकभाई म्हटलं तर आपल्याला कोकणाची आठवण येते डायरेक्ट, कारण की रत्नागिरीमध्ये हापूस आंबा, तसंच देखील आपल्याला या ठिकाणी हापूस आंबा मला पाहायला मिळतो. त्याबद्दल तुम्ही काय बोला निसर्गाबद्दल? हो खरंच कोकणात आल्यासारखं वाटतंय. आपल्या कोकणातल्या घरी कसं असं घर असतं, आपल्या आजूबाजूला झाडं, आंब्याची, याची, काजूची, जांभळाची, मस्त मस्त फील होते. आणि आज सर्व कुटुंब म्हणजे सर्व फॅमिली सर्व आल्यानंतर सर्व एन्जॉय करतात. तुम्ही पाहत असाल समोर जो देखील बघा
बघू शकता की सर्व चिल्ड्रन सर्व आपले महिला मंडळ देखील याचा मजा घेत आहेत, आनंद घेत आहेत. कारण की सर्वच पोरं आपली मेहनत करतात, प्रत्येक गोष्टीपासून सर्व गोष्टी आनंद करत असतात. त्यांचा आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला या मैदानावरती एक बर्थडे देखील आहे राकेशभाई यांच्या मुलीचा, तोही देखील आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. 2 बर्थडे, हो मोठी मेजबानी, 2 बर्थडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्याचा आनंद आपण घेणार आहोत. मिळूया आपण थोड्याच वेळात. कोकणीमध्ये अरुण धणे तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. माहिती बाय. आणि आता गरमागरम आपण करतोय चीज बाउल करतोय आणि खऱ्या अर्थाने पाहू शकता आपण ही चिल्ड्रन पाटील फार्म हाऊस मध्ये गरमागरम काय मिळतं आणि प्रयाग गुरुदर्शन ही आपली जी सोसायटी आहे त्याच्यामधला जो हा नामांकित परिवार, या नामांकित परिवार त्यांना आपण हा पाहतोय चीज बाउल गरमागरम एकदम लाले लाल पाहतोय आपण. आणि ही टेस्ट आहे ना, ही फक्त पाटील फार्म हाऊस मध्येच मिळू शकते. त्या आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी हक्कानी या आपला माणूस आहे, मराठी माणूस. लाले लाल या गरमागरम. म्हणजे भाऊ जरा कमी करा जरा थोडासा. टेस्ट एंड बेस्ट क्वालिटी, प्योर क्वालिटी, सेजवान चटनी के साथ ले लो भाई. अरे आज का मजा, ताजा खबर. आतमध्ये हे आता भावना आपण बनवतोय आता फ्रेंच फ्राय आहे. ही लहान मुलांसाठी बेस्ट अँड टेस्ट क्वालिटी, एकदम प्युअर माल, एकदम प्युअर, अमूल ताजा. गाइस सृष्टी हैप्पी बर्थडे. येस, हॅलो गाइस. सृष्टी कसं वाटतं तुला खरोखरच आजचा वाढदिवस स्विमिंग पूल मध्ये आपण करतोय, सदिच्छा आणि शुभेच्छा काय देशील? सृष्टी कमाल सृष्टी यार, हे हा क्षण आहे ना, खूप महत्वाचा क्षण आहे, मला सांगायचंय. खूप छान वाटतंय. स्विमिंग पूल मध्ये कसं वाटतंय? आणि सेलिब्रेशन करताना आई वडील आज साक्षात तुझ्या सोबत आहेत, तर किती आनंद वाटतो. खूप आनंद वाटतोय. चल, विश यू मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे सृष्टी. येस आरुष, कसं वाटतंय स्विमिंग पूल मध्ये आपण वाढदिवस करतोय, आई वडील सोबत आहे, काय वाटतंय? छान वाटतंय. मजा येते. कापूया केक. धमाल. गाइस हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे